नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे अनालॉजी, सादृश्य चाचणी. हा जो टॉपिक आहे तो आज आपल्याला इथे कव्हर करायचा. सर्वजण रेडी आहात का? कमेंट करून सांगा. चला पटापट फास्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, अॅनालॉजी म्हणजेच काय असतं रे? सहसंबंध असतो. आपल्याला दिलेल्या घटकांमध्ये जी सादृश्यता आहे म्हणजे जे समानता आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधायची असते. ठीक आहे. मग आता टाइप्स ऑफ अॅनालॉजी मध्ये कोणकोणते टाइप्स पडतायत रे? तर पहिला आहे टाइप्स ऑफ अॅनालॉजी मध्ये पहिला टाइप आहे लेटर अॅनालॉजी. काय? लेटर अॅनालॉजी. दुसरा टाइप आहे नंबर अॅनालॉजी. थर्ड टाइप आहे वर्ड अॅनालॉजी आणि फोर्थ टाइप आहे नॉन व्हर्बल अॅनालॉजी. म्हणजे बघा, अक्षरांवर आधारित या ठिकाणी सदृश्यता. म्हणजे जसं की बघा, ए नंतर येतोय समजा बी, असं जर असेल तर ई नंतर काय येणार आहे? एफ येणार आहे. म्हणजेच काय झालं, आपल्या लक्षात आलं की +1 केलेलं आहे या टाइप मध्ये. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं. संख्या सादृश्यता, समजा 3चा संबंध दाखवलं 27 सोबत, 3चा घन 27 आहे असं दाखवलं. आपल्याला विचारलं 5चा संबंध, तर 5चं घन आपलं काय येणार आहे? 125. म्हणजेच हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे 125. ठीक आहे. शब्द सादृश्यता, शब्द सादृश्यता जसं की समजा पोपट जो आहे, पोपटाला बंदिस्त केले जाते पिंजऱ्यामध्ये. ठीक आहे. मग माणूस जे आहे, माणूस कशाशी संबंधित असणार आहे? तर माणूस संबंधित असणार आहे तुरुंगाशी. म्हणजे हे या ठिकाणी रिलेशन जे आहे ते बघायला भेटलं शब्द सदृशता. अशाब्दिक सदृशता, समजा इथे आलं त्रिकोण, हे त्रिकोण संबंधित आहे चौकोनासोबत. ठीक आहे. तर आपल्याला दिलं इथे पंचकोन, हा पंचकोन कशाशी संबंधित असेल तर आपलं उत्तर येणार आहे सर षटकोनाशी संबंधित आहे. कारण इथे त्रिकोणाचं चौकोन बनते तर पंचकोनाचं काय बनेल? षटकोन बनेल. तर असे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिलेले आहेत. ओके. तर 4 टाइप्स, सर्वच्या सर्व टाइप्स क्लिअर झाले. कुठले टाइप्स असणार आहेत? तर हे दिलेले 4 टाइप्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला शिकायचे आहेत. तर आजच्या सेशन मध्ये आपण बघा, वर्ण सदृश्यतेला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. आणि नॉन व्हर्बल सदृश्यता बघा जी आहे, नॉन व्हर्बल सदृश्यता पहिले आपण कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर वर्ण सदृश्यता किंवा नंबर सदृश्यता आपण बघू. बघा आता नॉन व्हर्बल अॅनालॉजी, अशाब्दिक सदृश्यता आपल्याला दिली आहे. नॉन व्हर्बल वाला पार्ट आहे. कसं सॉल्व्ह होतील प्रश्न बघा. याच्यामध्ये आपल्याला आकृत्या दिल्या जातात. एका आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध दाखवला, तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असणारा संबंध आपल्याला निवडायचा आहे. मग या केसेस मध्ये काय होत असतं, कधी आपल्याला रोटेशन बघायला भेटेल. रोटेशन हा क्लॉकवाईज असू शकतो किंवा रोटेशन हा अँटी क्लॉकवाईज असू शकतो. रोटेशन हा क्लॉकवाईज असेल किंवा रोटेशन हा अँटी क्लॉकवाईज असेल. त्याच्यानंतर इमेज, इमेज जे आहे आता या ठिकाणी वॉटर इमेज बघायला भेटेल किंवा आपल्याला मिरर इमेज बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरचेंजिंग, ऑब्जेक्ट्सचं इंटरचेंजिंग जे आहे ते किंवा शिफ्टिंग जे आहे ते शिफ्टिंग आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे. त्याचप्रमाणे ऍडिशन और रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्ट्स, एखादा ऑब्जेक्ट ऍड केला किंवा रिमूव्ह केलं अशा टाइप मध्ये या ठिकाणी आपल्याला रिलेशन बघायला भेटू शकेल. मग आता या ठिकाणी आपण जर प्रश्न बघायला गेलो तर आपल्याला इथे दिसतंय की सर ही जी आकृती आहे ती याच्याशी संबंधित आहे. म्हणजे अँटी कशी क्लॉकवाईज रोटेट झाली 90 डिग्री, क्लॉकवाईज 90 डिग्री रोटेट झाले क्लॉकवाईज. बरोबर. मग आता इथे हा जो प्रश्न आहे तो कसं सॉल्व्ह होईल बघा. क्लॉकवाईज रोटेट होईल या टाइप मध्ये, हे आपलं उत्तर असेल. आणि असं उत्तर दिसते आपल्याला कुठे, तर पहिला पर्याय. येस, फर्स्ट ऑप्शन जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आपलं इथे अचूक उत्तर असेल. कुठला? पहिला पर्याय आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा, सेकंड क्वेश्चन. आता या ज्या आकृत्या दिसतात त्या आकृत्यांमधील संबंध आपल्याला शोधायचा आहे. करणार काय आपण बघा. सर इथे 1 2 3 तीन लाईन्स होत्या, 3 लाईन्स होत्या ज्या की हॉरिझॉन्टल होत्या. आणि इथे आलेल्या आहेत 2 लाईन्स ज्या की काय झालेल्या आहेत? व्हर्टिकल झालेल्या आहेत. मग आता 3 लाईन्सच्या 2 लाईन बनतात. इथेही 3 लाईन्स ज्या होत्या, 3 लाईन्स कशा होत्या? व्हर्टिकल होत्या. आता याच्या अपोजिट काय होणार आहे? मग 2 लाईन्स कशा बनणार आहेत? हॉरिझॉन्टल बनणार आहेत. मग 2 लाईन्स अशा दाखवल्या.
हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल वाला एक कॅन्सल झाला आणि या 3 लाईन्स वाला जो पर्याय होता तो कॅन्सल झाला. राहिला पहिला पर्याय आणि सी पर्याय. बघा जे 3 सर्कल्स होते त्याचे 2 सर्कल बनले, बाहेरील भाग डार्क बनले. इथे 3 रेक्टँगल्स आहे, 2 रेक्टँगल बनतील, बाहेरील पार्ट डार्क किती दिसते, इथे ब्लँक आले, दोन्ही जमणार नाही, कॅन्सल. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आलं. इथे रेक्टँगल आलं, बाहेरचा भाग जो आहे, बाहेरचा भाग डार्क आहे, इथे बाहेरचा भाग जो आहे तो डार्क आहे. ठीक आहे, समजलं. उत्तर आलं आपलं पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आता हा जो आयत जो आहे तो हा जो षटकोन जो आहे तो पंचकोनाशी संबंधित दाखवलं, त्याला ओव्हरलॅप केला सर्कलने. मग आता षटकोनाचं काय बनतंय, पंचकोन बनतंय. मग एका चौकोनाचं काय बनेल, येस स्वप्नील चौधरी. काय बनेल, रुपेश. पर्याय डी, येस हर्षाली, नीलिमा, नीलांबरी, सायली, अरुणा, अक्षय, आशुतोष, पावनी, येस विराज, धर्मराज, धनराज. येस, असे काय बनणार आहे, चौकोनाचं काय बनेल, त्रिकोण बनेल. आणि या त्रिकोणाला काय केलं जाणार आहे, सर्कलने ओव्हरलॅप केलं जाणार आहे. म्हणजेच पर्याय डी जे आहे ते आपलं उत्तर आहे. एका प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे या प्रश्नात, त्रिकोण त्याला सर्कलने ओव्हरलॅप केले असं आपल्याला इथे दिसणार आहे. ठीक आहे, हे झालं आपला तिसरा प्रश्न. चला चौथा प्रश्न. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, खालील जो प्रश्न दिसतोय तिथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलं. बघा आता इथे के जो आहे तो त्याचं त्रिकोणामध्ये रूपांतर केलंय, तर या लाईन्सचं कशामध्ये रूपांतर होणार आहे, म्हणजे लाईन्सच्या संख्येचं काहीतरी बघा. इथे रेषा ज्या आहेत त्या रेषांची संख्या जी आहे ते आपल्याला उत्तर शोधण्यासाठी मदत करेल. रेषांची संख्या जी आहे ती उत्तर शोधण्यासाठी मदत करणार आहे. मग रेषांची संख्या किती दिसते ती पाहूयात. की सर इथे 1, 2 आणि 3 रेषा दिसलेल्या आहेत. 3 रेषा आपल्याला दिसलेल्या आहेत. 3 रेषांचं काय बनलं, 1, 2, 3 त्रिकोण बनलं. 3 रेषांचा त्रिकोण बनलं. ठीक आहे. अच्छा, आता पुढे बघा तुम्हाला काय दिसते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. किती रेषा दिसते रे, 6 रेषा दिसल्या. 6 रेषा ज्या आहेत, 6 रेषांचं काय बनणार आहे, एक षटकोन बनेल. आता इथे षटकोन दिसते का रे, हा नाही, कॅन्सल झाला. म्हणजे हा षटकोन इथे दिसते. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी उत्तर येईल की येस सर षटकोन बनणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या खालील प्रश्नात जे प्रश्नचिन्ह आहे इथे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती जी आहे ती खालीलपैकी कोणती असेल. कोणती आकृती तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी दिसेल. ए बी सी डी 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्यांपैकी काय उत्तर येईल. पर्याय बी, यस विराज, धनराज, शुभांगी, सायली, ऋषिकेश, विराज, अक्षय, संदीप, अश्विनी, रुपेश, शुभांगी, लीना, स्वप्नील, तेजस्विनी. क्या बात है. स्वाती, धनश्री, पावनी, नीलिमा. उत्तर येते पर्याय बी. क्या बात आहे, रिअली ग्रेट. बघा काय झालं माहितीये, आता इथे बघा हे जी या ठिकाणी आकृती दिसते, या आकृतीची पाण्यातील प्रतिमा इथे दिसते आपल्याला. पाण्यातील प्रतिमा, ही जी आकृती दिसते तिची पाण्यातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. तर ही जी आकृती आहे बघा, इथे आपल्याला ही लाईन दिसली. इथे समजा काय आहे, पाणी आहे, इथे वॉटर आहे, इथे पाणी दिसते, तर पाण्यातील प्रतिमा आपल्याला दिसली पाहिजे. इथे वर्टिकल लाईन नाही जमणार आहे, ही आपलं उत्तर आहे. इथे बघा हा डार्क मिसिंग आहे, इथे ही वर्टिकल लाईन जमणार नाही. म्हणजेच काय आलं, पर्याय बी आपलं उत्तर आहे. वॉटर इमेजचा लॉजिक जो आहे तो वॉटर इमेजचा लॉजिक इथे आपल्याला बघायला भेटलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. दिलेल्या प्रश्नात, खालील प्रश्नात प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी ए बी सी डी पैकी कोणता पर्याय येणार हे आपल्याला विचारलंय. ए बी सी डी यांच्यापैकी अचूक उत्तर कोणतं असेल. बघा आता इथे चौकोनाचं काय झालं रे, पंचकोन झालं. एक चौकोन आहे, चौकोनाचं पंचकोन झालं. या पंचकोनाचं काय बनेल, एक षटकोन बनेल. षटकोन एक बनणार आहे. ठीक आहे. अच्छा बघा आता या
चौकोनाचं पंचकोन झालंय, चौकोन होता त्याचं पंचकोन झालंय, एकाने वाढ झाले हे तर आपल्याला दिसलेलं आहे. आणि पंचकोनाचं षटकोन होणार आहे, त्यामुळे पहिला पर्याय पंचकोनवाला गेला. षटकोन 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 3 ठिकाणी दिसत आहेत. ऑब्जेक्ट्स बघूयात. बघा आता हे वजा इथे आलं, इथे 0 आलंय, वजा इथे गेला, इंटरचेंज झालं, अधिक इकडे आला, म्हणजे बघा वजाच्या जागी अधिक, अधिकच्या जागी वजा आलेला आहे. बघा अधिकच्या जागी वजा, वजाच्या जागी अधिक. आता हा 0 जो आहे तो वर गेलेला आहे, म्हणजे 0 इकडे गेला आणि तिथला डिव्हिजन इथे आला. म्हणजेच काय झालं, इंटरचेंजिंग झाले. काय झालं, ऑब्जेक्ट इंटरचेंजिंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ऑब्जेक्ट्स जे आहेत ते इंटरचेंज झालेले आहेत. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल की बाबा एक षटकोन जो आहे याच्यामध्ये त्रिकोण वर गेलं, इकडे त्रिकोण आलं आणि इकडे स्टार हे आलं. वजाच्या जागी काय आलं, @च्या जागी काय आलं, वजा. म्हणजेच या ठिकाणी हे उत्तर असणार आहे फायनल. आता हे उत्तर कुठे दिसते आपल्याला, बघा इथे मॅच होत आहे. येस, पर्याय डी मध्ये मॅच होत आहे. आपलं उत्तर आलं पर्याय डी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नात क्वेश्चन मार्कच्या जागी येणार जे या ठिकाणी आकृती आहे ती कोणती असेल. बघा प्रॉब्लेम फिगर्स आपल्याला दिसत आहेत, त्याच्या बेसवर उत्तर द्यायचं. एकदम इझिली या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. कारण इथे दिसते, इथे तुम्हाला बघा एक आरसा ठेवल्याचं दिसते. बघा काय दिसलं आपल्याला, आरशातील प्रतिमा दिसली आपल्याला, आरशातील प्रतिमा दिसली. आता इथे काय झालं, हा जो एक सर्कल आहे तो सर्कल अशा पद्धतीने येणार आणि ही जी लाईन आहे ही अशी जाणार, या पद्धतीने ते आपल्याला बनताना दिसेल. अशी आकृती दिसेल. अशी आकृती कुठे दिसते तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिसते. म्हणजेच इथे जे मिरर इमेज जो आहे, मिरर इमेजचं लॉजिक बघितलं. बघा आपण वॉटर इमेज ही बघितलं, आपण मिरर इमेज ही बघितलं, इंटरचेंजिंग देखील बघितलं. त्याचप्रमाणे आपण ऑब्जेक्ट जे शिफ्टिंग आहे ते देखील पाहिलेलं आहे. आणि इव्हन आपल्याला ऍडिशन ऑर रिमूव्हल ऑफ ऑब्जेक्ट जसं आपण सुरुवातीच्या प्रश्नामध्येही पाहिलं, आणि रोटेशन देखील पाहिलं. म्हणजे सर्वच टाईप आपले जवळपास या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत. बघा आता इथे ऑब्जेक्ट ऍड करण्यात आल्याचं बघायला भेटतं. ही लाईन होती, 1 लाईनचं काय झालं, 2 लाईन झालं. एक ऑब्जेक्ट ऍड झाला, 1चं 2 बनलं. सिंगल लाईनचं काय बनलं, डबल लाईन बनले. 1 लाईनचं 2 लाईन बनलं. आता 2 लाईन्स आहेत, 2 लाईन्सचं काय बनेल रे, 3 लाईन्स बनेल. 2 लाईन्स काय बनलं, 3 लाईन्स बनले. म्हणजे बघा 2 सर्कल होते त्याचं 1 बनलं, 3 त्रिकोण होते त्याचे 2 त्रिकोण बनणार. म्हणजे 2चे 3 लाईन बनले आणि 3चे 2 त्रिकोण बनणार. हे असं बनतील, असे बनणार. म्हणजे उत्तर काय येणार आहे, पर्याय बी. उत्तर येईल आपलं इथे या ठिकाणी पर्याय बी, जे आपलं उत्तर इथे दिसतंय आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. आता इथे बघा काय दिसतंय, ऑब्झर्व करा. प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. प्रत्येकाचं उत्तर दिसू द्यात. गाइस बघा उत्तर चुकीचं झालं चालेल, काही फरक पडणार नाही, परंतु येस आन्सर देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाने करायचा आहे. इच अँड एव्हरी कॅन्डिडेटचं आन्सर मला बघायला भेटलं पाहिजे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण नवीन नवीन प्रश्न जे आहेत ते लेटर सिरीज, नंबर सिरीज अशा पद्धतीने, म्हणजे जे अॅनालॉजीचा पार्ट आहे तो आपल्याला नवीन नवीन बघायला भेटणार आहे. लेटर अॅनालॉजी, नंबर अॅनालॉजी, सर्व काही. चला आता इथे बघा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. प्रॉब्लेम फिगर या ठिकाणी आपल्याला दिसते. ठीक आहे. अच्छा आता इथे बघा विद्यार्थी या ठिकाणी जर बघताय तुम्ही खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलंय. तर हे जे रोटेट झाल्याचं आपल्याला बघायला भेटतंय. रोटेट झालंय क्लॉकवाईज, क्लॉकवाईज रोटेट झाल्याचं बघायला भेटतंय, बरोबर. अच्छा आता ही जी फिगर आहे ती अशी दिसेल आपल्याला.
असे दिसणार आहे. असे फिगर कुठे दिसते रे? पर्याय बी मध्ये दिसते. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे, ऑप्शन बी. इथेही उत्तर आलं पर्याय बी. आणि नेक्स्ट क्वेश्चन यावर आधारित बघूयात आपण, आणि याच्यानंतर आपण डिफरंट टाइप जो आहे त्याला सुरुवात करू. ठीक आहे. अच्छा बघ, खालील प्रश्नात जो क्वेश्चन मार्क दिसतोय त्या क्वेश्चन मार्कच्या जागी येणाऱ्या या ठिकाणी पर्याय जो आहे तो कुठला असेल बघा. आता याला आपण अँटी क्लॉकवाईज रोटेशन झाल्याचं दिसतंय, अँटी क्लॉकवाईज रोटेट झाल्याचं दिसतंय. काय दिसतंय? रोटेट कसं झालंय? अँटी क्लॉकवाईज झालंय. आणि त्या बेसवर आपण या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. बघा, ही जे फिगर आहे ती अशी दिसणार आपल्याला. ठीक आहे, हा असा आला आणि डॉट कुठे जाणार? या बाजूला जाणार. मग ही फिगर कुठे दिसते? पर्याय सी मध्ये दिसते. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे, ऑप्शन सी फायनल उत्तर आहे. ठीक आहे, समजलं? पर्याय सी हे आपलं अचूक उत्तर असेल. चला, आता हा एक टाइप आपला झाला जो की आपण नॉन व्हर्बल अनालॉजीचा आपण बघत होतो. आता आपण डिफरंट टाइप बघायला सुरुवात करूयात. इथपर्यंतचे सर्व प्रश्न क्लिअर झाले? करू शकता ना? आता एक टाइप आपला परफेक्टली झालेला आहे. 10 प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. तुम्हाला उत्तर देता आलेले आहेत, कारण इझिली तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की नक्की काय झालंय, कशा पद्धतीने झालेलं आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला लेटर अनालॉजी जी आहे, लेटर अनालॉजी ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय? लेटर अनालॉजी. मग लेटर्स आपल्याला बघायला भेटतील. लेटर्सचा संबंध लेटर्स सोबत असणार आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काही लेटर्सची संख्या जी आहे ती इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजेच बघा, जसं ए असेल तर पुढील लेटर बी, ई असेल तर पुढील लेटर एफ, अशा टाइप मध्ये इन्क्रीज म्हणजे नेक्स्ट किंवा प्रिव्हियस लेटर्स वगैरे. ठीक आहे, किंवा डिक्रीज प्रिव्हियस लेटर वगैरे अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटलं. ठीक आहे, नेक्स्ट जो लॉजिक लागू शकतो तो या ठिकाणी बघा, लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मांडणी करणं. ठीक आहे, बघा लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणं त्यांना, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो रिव्हर्स ऑर्डर मध्ये मांडणी करणं. ही आपल्याला कधी कधी विचारलं जाते, रिव्हर्स ऑर्डर मध्ये मांडणी. त्याचप्रमाणे काही ओव्हल्स अँड कॉन्सोनंट्सचा या ठिकाणी लॉजिक लागत असते. ओव्हल्स अँड कॉन्सोनंट्स हा लॉजिक लागत असते. तर कधी आपल्याला अपोजिट लेटर्सचा लॉजिक आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, अपोजिट लेटर्स म्हणजे हे जे लॉजिक्स आहेत हे आपल्याला बघायला भेटेल. याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? इन्क्रीमेंट डिक्रीमेंट असंही आपण म्हणू शकतो. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट झाल्याचं बघायला भेटेल. ठीक आहे, समजलं काय करायचंय, कसं करायचंय? आलं का लक्षात? इन्क्रीज डिक्रीज किंवा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, लेफ्ट टू राईट अरेंजमेंट, रिव्हर्स ऑर्डर, ओव्हल्स कॉन्सोनंटचं लॉजिक, अपोजिट लेटर्सचं लॉजिक. बघा, याच्या बेसवर आपल्याला जे लेटर बेस्ड अनालॉजीचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करता येणार आहेत. ठीक आहे, तर हा आपला सेकंड टाइप आहे, तो आपण कव्हर करायला सुरुवात करूयात. आता बघा, आपल्याकडे प्रश्न पहिला असा दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन असा आहे, जो पॅन आहे तो SCP शी संबंधित आहे. तर HOP जे आहे, HOP ते खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पॅन हा SCP शी संबंधित आहे. बघ, आपण काय करणार बघावं लागेल ना आपल्याला. पॅन SCP, जसं आपलं कोडिंग डिकोडिंग मध्ये स्ट्रेट पॅटर्न असेल किंवा क्रॉस पॅटर्न असेल, अशा टाइप मध्ये आपण विचार करावा लागणार आहे. मग आता बघा, PQRS +3 झालं तर दिसतं, ABC +2 झालं तर दिसतंय, NOP +2 झालं तर दिसतंय. म्हणजेच काय झालं? +3 +2 +2 असं झालं तर दिसतंय. +3 +2 +2 बघा, +3 +2 +2. HIJK OPQ PQR म्हणजे KQR फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर आहे. काय आलं उत्तर आपलं? KQR हे जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. KQR आपलं फायनल उत्तर येईल. ठीक आहे, हा झाला आजच्या दिवसातील आपला पहिला प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. बघा, BEIN हे EHLQ शी संबंधित आहे.
तर होल्ड होल्ड हा वर्ड या दिलेल्या 4 पर्यायांपैकी कशाशी संबंधित असेल? होल्ड हा शब्द कशाशी संबंधित आहे बघा. BEIN हे EHLQ शी संबंधित आहे. आपल्याला विचारलं होल्ड होल्ड जे आहे ते कशाशी संबंधित आहे बघा. BCDE +3 CDE EFGH IJKL NOPQ म्हणजेच अधिक 3 होताना दिसतं, इथे +3 होताना दिसतं बरोबर. मग आता होल्ड जर आपण बघायचं झालं +3 करायचं झालं HIJK OPQR LMNO DEFG KROG शी संबंधित आहे. KROG पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपल्या संबंधित आहे. होल्ड हे KROG शी संबंधित आहे. क्रॉप करेक्ट आन्सर. चला पुढील प्रश्न क्रमांक 3. दुसरा टर्म पहिल्या टर्मशी आणि तिसरा टर्म चौथ्या टर्मशी या ठिकाणी संबंधित असेल तर त्याच प्रकारे 5व्या टर्मशी संबंधित पर्याय खालीलपैकी काय येईल? आता हे विचारलंय 5व्या टर्मशी संबंधित पर्याय काय असेल बघा. यांचा जो संबंध आहे तो शोधा. इथे बघायचा आहे याचा संबंध याच्यासोबत लागतं, याचा संबंध कशासोबत असेल? कोणतं उत्तर वाटतंय? अचूक उत्तर निवडायचं आपल्याला. एकदम प्रॉपरली उत्तर भेटली पाहिजेत आपल्याला. बघा एकदम एकदम व्यवस्थित ऑब्झर्व केलं. येस उत्तर पहिला पर्याय यायला लागला बघा. डिटेल्स बघा तुम्हाला दिसेल TED म्हणजे हे कसं झालं रे? रिव्हर्स मध्ये झालं. ए जसेच्या तसं बघायला भेटलं मध्ये. आणि बघा ILS चे काय झालं? SLI म्हणजे हे देखील रिव्हर्स मध्ये बघायला भेटलं. मग हे जर असं होत असेल तर फॉर्म्युला हा जो शब्द आहे फॉर्म्युला हा जो शब्द आहे हा कसं लिहिला जाईल बघा. FOR जे आहे हे FOR ते रिव्हर्स मध्ये लिहायचं झालं तर काय होणार आहे? ROF असं होणार आहे. M जसेच्या तसं येणार आणि ALU हे असं येणार, या ठिकाणी येणार ALU. मग काय दिसते? ROF इथे दिसतंय एकाच ठिकाणी दिसते MALU. म्हणजेच उत्तर पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर येईल. फर्स्ट ऑप्शन परफेक्ट उत्तर येते. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 4. पहिला अक्षर समूह जसा दुसऱ्या अक्षर समूहासोबत संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या अक्षर समूहासोबत संबंधित असणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल असं विचारलंय. FLQV JISU HRSL कशाशी संबंधित आहे बघा. FLQV जर JISU शी संबंधित आहे तर HRSL कशाशी संबंधित असेल? अच्छा बघा व्यवस्थित उत्तर बघूयात. आता कोणी D म्हणते, कोणी C म्हणताय. C सोबत जाणारे जास्त जण भेटायला लागलेत. ओके बघा FJ बघा काय झालं? F 6 वर येत आहे, J 10 वर येत आहे म्हणजेच काय झालं रे? +4 झालं. L बघा इथे +4 झालं. L 12 वर येत आहे, 9 वर येते म्हणजे -3 झालं. QRS +2 झालं. VU -1 झालं. म्हणजे बघा इन्क्रीज देखील होताना दिसते, डिक्रीज देखील होताना दिसते. म्हणजे जर आपण याचा विचार केला HRSL तर इथे +4 इथे -3 इथे +2 इथे -1 या पद्धतीने होणार होता. बघा HIJKL काय आलं आपलं? L आलं. R 18 वर येते, -3 गेले, 15 वर काय भेटेल? O भेटेल. STU काय आलं? U आलं. L -1K LOUK काय आलं रे? LOUK पर्याय C जे आहे ते पर्याय C आपलं इथे फायनल उत्तर आहे. LOUK पर्याय C उत्तर येईल आपलं. ओके डन. D वाले KOTK कसं येईल रे? KOTK कसं येईल? HIJK तुम्ही कुठून आणलं? +3 इथे झालंय का बघा. F नंतर GHI आणि J असं जर तुम्ही बघितलं तर इथे +4 झालं तर दिसतंय बघा. काय झालं? F +4J या पद्धतीने होतं ना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5.
दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर संयोजन खालीलपैकी कोणता येईल ते निवडा. दिलेला जो पर्याय आहे पर्यायामधून खालील अक्षर संयोजन जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. क्लेम हे DND MR शी संबंधित आहे तर चार्ज हे कशाशी संबंधित येईल. क्लेम जो आहे क्लेम तो DND MR शी संबंधित आहे. चार्ज कशाशी संबंधित असेल हे आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला निवडायचं आहे. बघा प्रश्न जो दिसतोय ना समोर प्रश्न आणा, प्रश्न लिहा, टाइम लागला चालेल परंतु उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न करायचा. शुभांगी चौरे म्हणतात सर पर्याय बी. क्या बात आहे शुभांगी मॅम, व्हेरी गुड. बघ काय दिले रे, क्लेम हा वर्ड दिले आपल्याला. क्लेम हा वर्ड आहे जो की DND MR या सोबत संबंधित दाखवलाय. चार्ज हा जो शब्द आहे चार्ज हा शब्द कशाशी संबंधित असेल असं आपल्याला विचारलंय. तर बघा CD +1, LMN +2, ABCD +3, IM +4, MR +5. बघा 1 2 3 4 5 काय झालं रे, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये बघायला भेटलं आपल्याला. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये बघायला भेटलं बरोबर. मग आता चार्ज हा जो शब्द आहे त्याला कसं लिहाल बघा. 1 2 3 4 5 6 असं होणार. C चा D बनणार HIJ, ABCD, RV, R+4 V भेटला. G+5 12 वर L येणार, E+6 11 वर K येणार. म्हणजेच काय झालं DJD VLK. DJD VLK पर्याय बी आपलं उत्तर आहे. येस पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर आहे, अचूक उत्तर आहे एकदम पर्याय बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय खालीलपैकी कोणता असेल. CEGI DHLP शी संबंधित आहे तर KSEA कशाशी संबंधित असेल. KSEA खालीलपैकी कशासोबत संबंधित असेल असं विचारलं आपल्याला. चला 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 पटापट 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 सांगा काय वाटतंय काय उत्तर येईल. CEGI DHLP शी संबंधित आहे. बघा आता काय दिसतंय आपल्याला बघा. CEGI DHLP शी संबंधित आहे असं दिसतंय. मग KSEA कशाशी संबंधित असेल. KSEA बघा C चं काय झालं रे, D झालं +1 झालं, EFGH +3 झालं, GHIJKL +5 झालं. त्याच्यानंतर काय दिसतंय IP +7 होणार. म्हणजेच काय झालं रे, विषम संख्या इथे इन्क्रीज होत गेल्या, विषम संख्यांची वाढ होत गेली. विषम संख्या ज्या आहेत त्या वाढत गेल्याच्या बघायला भेटल्या. +1 3 5 7 काय झालंय ते बघून घेऊयात. बघा K चं काय बनणार आहे, K+1 K चं L बनलं, STUV बनणार, काय बनणार V बनणार, EFGHIJ म्हणजे बघा E 5 वर येते +5 केलं J बनेल 10 वर, 1 वर येते +7 केलं H येते 8 वर म्हणजे LVJH पर्याय बी उत्तर आलं. लेटर बेस क्वेश्चन येत आहेत ना लक्षात प्रत्येकाच्या आता की सर यस आम्ही या पद्धतीने विचारलं तर डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो. आता प्रश्न चला प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. क्वेश्चन नंबर 7. बघा आता YAR जे आहे ते रेशी संबंधित आहे. YAR जे आहे ते रेशी संबंधित आहे. बघा RAY क्रॉस पॅटर्न इथे बघायला भेटलं. क्रॉस पॅटर्न कम्प्लीट क्रॉस पॅटर्न इथे बघायला भेटते म्हणजे याच्या बेसवर आपल्याला उत्तर देता येईल. आता पर्याय D तुम्ही उत्तर दिलं, व्हेरी गुड. बघा काय झालं या पद्धतीने B पुढे आला, A मध्ये आला, T शेवटी, बॅट पुढे दिसते तर पर्याय D दिसते.
पर्याय डी बॅट हे आपलं उत्तर फायनल असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8वा. बघा, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे. 4DK 15BI, तर क्वेश्चन मार्क 35TW. तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल असं विचारलंय. मग आपल्याला काय करायचंय, 4DK जे आहे हे 15BI शी संबंधित आहे. 15BI यासोबत संबंधित आहे. तर काय 35TW शी संबंधित येईल. 35TW शी संबंधित काय असेल असं विचारलंय. तर आपण काय करणार बघा, 4DK बघा, डीचं बी झालं, केचं आय झालं, म्हणजे -2 होतं इथे. अच्छा, TW बघितला -2 बघायला गेलं तर टीचं -2 करून आर भेटला, डब्ल्यू 23 - 2 21 वर कोण येणार, यू येणार, म्हणजे आर यू. सॉरी इथे आपल्याला काय करायचं, हे खाली दिलेले आपण वरचे लेटर्स आपल्याला शोधायचे होते. -2 करून टी भेटलं पाहिजे, म्हणजे व्ही आणि वाय मधून -2 केले तर डब्ल्यू भेटेल, म्हणजे व्ही पाहिजे. व्ही वाय आलं पाहिजे, वर व्ही वाय दिसलं पाहिजे. वाय व्ही गेलं, व्ही डब्ल्यू गेलं, व्ही वाय इथे दिसते, म्हणजे उत्तर काय येणार आहे, पर्याय डी 6VY. मग हे काय लॉजिक असणार होतं बघा, 4चा वर्ग 16 वजा 1 15 भेटले आणि 6चा वर्ग 36 वजा 1 35 भेटला. समजलं. उत्तर या पद्धतीने आलं. 6VY हे जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9 दिलाय. दुसरा टर्म हा पहिल्या टर्मशी आणि चौथा टर्म हा तिसऱ्या टर्मशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या टर्मशी संबंधित पर्याय जो आहे तो पाचव्या टर्मशी संबंधित पर्याय कोणता असेल तो निवडा. अमाऊंट हे माउंटशी संबंधित आहे, ब्रिज हे रिचशी संबंधित आहे, तर ब्राईट हे कशाशी संबंधित असेल. अमाऊंट संबंधित आहे कशाशी, माउंट सोबत. ब्रिज संबंधित आहे रिच सोबत. ब्राईट संबंधित असेल कशासोबत, राईट सोबत. कारण बघा, अमाऊंट मधला ए काढून टाकला, माउंट राहिला. ब्रिज मधला बी काढून टाकला, रिच राहिला. ब्राईट मधलं या ठिकाणी बी काढून टाकलं, काय राहिलं ते राईट राहिलं, म्हणजेच उत्तर काय येणार आहे, राईट. राईट काय आहे तर आपलं फर्स्ट ऑप्शन दिसतंय. फर्स्ट ऑप्शन काय आहे तर आपलं अचूक उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, राईट. आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन या ठिकाणी निवडा असं विचारलंय. एक मिनिट. एक मिनिट गाइज. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. आपण सेशन स्टार्ट करतोय. ठीक आहे, आपण ज्या प्रश्नावर पोहोचलो होतो तिथून आपलं सेशन आपण कंटिन्यू करतोय. बघा, आपला प्रश्न आपण इथे पोहोचलो होतो. राईट हे आपलं उत्तर आलं होतं इथे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला होता, दिसेल सर्वांना दिसेल, डोंट वरी. ठीक आहे, आता काय दिलं बघा, BDHF जे आहे, BDHF हे JLPN शी संबंधित आहे. BDHF हे जे आहे हे JLPN सोबत संबंधित आहे. तर काय VXZB शी संबंधित आहे, काय VXZB शी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. आपण काय करतो बघा, B+8 केलं, J भेटलं, D+8 L भेटलं, H+8 15 भेटलं, F+8 14 वर N भेटलं, म्हणजे अधिक काय झालेलं आहे, अधिक किती झालेलं आहे रे, अधिक 8 झालंय. मग कशामध्ये अधिक 8 करून आपल्याला VXZB भेटेल, तर बघा आपल्याला काय दिसतंय, NPRT. बघा N 14 वर येते, अधिक 8 केले तर 22 वर V भेटेल, म्हणजे NPRT आपलं करेक्ट उत्तर आहे. कारण N ने स्टार्ट होणारा एकच पर्याय आपल्याकडे होता जो की N ने स्टार्ट होत होता. उत्तराला आपला पर्याय C, NPRT हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11. दुसरा टर्म हा पहिल्या टर्मशी आणि चौथा टर्म हा तिसऱ्या टर्मशी संबंधित आहे. त्याच प्रकारे पाचव्या टर्मशी संबंधित पर्याय खालीलपैकी काय येईल.
पाचव्या टर्म सोबत संबंधित पर्याय खालीलपैकी काय येईल? अच्छा, आता बघा काय दिसतंय इथे समजून घ्या. बघा एव्हिडंट हे कसं दिसतंय बघा, NTIDEEV असं दिसतंय. बघ कसं दिलेलं डायनामिक जो आहे त्याचे. आता तुम्ही जर बघाल तर ईव्ही जे सुरुवातीचे 2 लेटर्स आहेत ते इथे ठेवले. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल हा ईव्ही झाला. ठीक आहे, बघा एनटी जे शेवटचे होते ते सुरुवातीला दिसत आहेत. हा जो आयडी आहे तो इथे दिसते आणि हा जो ई जो आहे तो इथे मध्ये दिसते. असं असं दिसतं. ओके, मग आता या ठिकाणी बघा जो शेवटचे 2 लेटर होते ते सुरुवातीला दिसले. सुरुवातीचे 2 लेटर जे होते ते शेवटला दिसलेले आहेत. NAM मधला जो पार्ट आहे, मधला पॅसेज पूर्ण जसे तसे ठेवलेला आहे. DIDE हे मधला पॅसेज पूर्णपणे उचलून ठेवला इथे. ठीक आहे, असं दिसतंय. मग आता या ठिकाणी काय केलं बघा, FI जो आहे तो FI शेवटला दिसायला पाहिजे. ON जो आहे तो ON सुरुवातीला दिसला पाहिजे आणि मधला जो पार्ट आहे CTI तो जसे तसं CTI हे इथे असं येणार आहे. मग ON CTI FI, ON CTI FI पर्याय डी दिसते. पर्याय डी आपलं उत्तर आहे. यश, शुभांगी, रुपेश, स्वप्नील, अश्विनी, अक्षय, स्वाती, पावनी. करेक्ट उत्तर आहे पर्याय डी, ONCTI FI हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 12. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचे. BC हे 49 शी संबंधित आहे तर DE हे कशाशी संबंधित असेल? BC 49 शी संबंधित आहे, DE कशाशी संबंधित आहे? बघा BC 49 शी संबंधित आहे, DE कशाशी संबंधित आहे? आता B येते 2 वर, C येते 3 वर. 2 चा वर्ग 4 भेटला, 3 चा वर्ग 9 भेटला. डी येते 4 वर, ई येते 5 वर. आता वर्ग संख्या जर बघितला 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 16 25 भेटले. इथे 16 25 पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय डी 16 25 हे आपलं उत्तर येते. ओके, पर्याय डी 16 25 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 13. बघा CQHL FTEI शी संबंधित आहे तर OPAR खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? RTYO, RSXO, RSXP, YTXO. इथे बघा प्रश्न हे असं येईल, CQHL हे दिलेलं आहे आपल्याला. CQHL बरोबर कशाशी संबंधित दाखवलं? FTEI. बघा FTEI काय झालं बघा, CDE +3, QRST हे झालं +3, HE म्हटलं तर -3 होणार, LI म्हटलं तर -3 होणार. म्हणजेच काय झालं, +3 +3 -3 हा पॅटर्न इथे लागतोय. मग आता OPAR, OP +3 +3 आणि AR -3 काय झालं बघा रे, O PQR PQRS. A -3 केलं तर बघा ZYX आणि R -3 केलं तर O भेटणार, म्हणजे RSXO पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर असेल. फायनल पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय खालीलपैकी कोणता असेल तो निवडा. ACD ZX W शी संबंधित आहे तर PMN खालीलपैकी कशाशी संबंधित असेल? PMN. ACD हा ZX W शी संबंधित आहे, PMN कशाशी संबंधित असेल? चला 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 पटापट काय दिसते बघा रे, ACD संबंधित आहे ZXW सोबत तर PMN कशाशी संबंधित असेल हे आपल्याला विचारलंय. बघ काय दिसते रे, A च्या समोर Z दिसते, C च्या समोर X दिसते, D च्या समोर W दिसते. म्हणजेच काय झालं, हे विरुद्ध अक्षरे आहेत. हे सर्व काय दिसतात आपल्याला? विरुद्ध अक्षरे दिसतात. ठीक आहे, मग आता PMN चा विचार करायचा तर P च्या अपोजिटला K येत आहे
एम च्या अपोजिटला एन येते, एन च्या अपोजिटला एम येते. म्हणजेच काय झालं, अपोजिट लेटर्स आपण या पद्धतीने लिहू शकतो. उत्तर आलं के एन एम, के एन एम, के एन एम, पर्याय डी आपलं उत्तर आहे. ऑप्शन डी जे दिसते, ऑप्शन डी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. एसीईजी केएम ओक्यूशी संबंधित असेल तर एफ एच जे एल खालीलपैकी कोणत्या पर्यायासोबत संबंधित दिसतंय? बघा, एसीईजी, एसीईजी संबंधित आहे कशाशी? के एम ओ क्यू सोबत. एफ एच जे एल, एफ एच जे एल कशाशी संबंधित आहे हे आपल्याला विचारलंय. एसीईजी, एसीईजी के एम ओ क्यू शी संबंधित आहे. एफ एच जे एल कशाशी संबंधित असेल? बघा, ए के म्हटलं तर +10 झालं तर दिसते, +10 बरोबर. ए 1 वर येते, के 11 वर येते. बघा, ए 1 वर येते, के 11 वर येते. सी 3 वर येते, एम 13 वर येते. ई 5 वर येते, ओ 15 वर येते. जी 7 वर येते, क्यू 17 वर येते. या पद्धतीने 11, 13, 15, 17 दिसलं, +10 झालं. मग इथे आता जर तुम्ही बघाल +10, बघा एफ 6 वर येते, एच 8 वर येते, जे 10 वर येते, एल 12 वर येते. +10 झाले. 6+10 16 वर पी आलं. 8+10 18 वर आर आलं. 10+10 20 वर टी आलं. 12+10 22 वर व्ही आलं. पी आर टी व्ही आपलं उत्तर येईल. पी आर टी व्ही पर्याय सी जे आहे, पर्याय सी आपलं फायनल उत्तर आहे, पर्याय सी. ठीक आहे, का उत्तर आलं? पी आर टी व्ही पर्याय सी जे आहे ते अचूक उत्तर आपलं असणार आहे. डन. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 16वा. बघा, स्पीच डम्पशी संबंधित आहे, साईट ब्लाइंडशी संबंधित आहे, तर काय डेफ सोबत संबंधित असेल? काय डेफ सोबत संबंधित असेल हे आपल्याला विचारलंय. स्पीच डम्प, बघा रे, एखादा म्हणजे जो भाषण करतोय, स्पीच करता येत नाही तर तो काय आहे? मुका आहे. भाष्य करता येत नाही, कोण आहे? मुका आहे म्हणून. साईट ब्लाइंड, बघा रे, जे साईट म्हणजे आता जी दृष्टी जी आहे ती नाहीये, कारण तो काय आहे? अंध आहे. ठीक आहे, मग काय डेफ, डेफ म्हणजे बहिरा. बहिरा जो आहे त्याला काय येणार नाही? साऊंड, व्हायब्रेशन, व्हॉइस, लँग्वेज. काय उत्तर काय येईल? तर येस, साऊंड. साऊंड. आता काही जणांनी व्हॉइस दिले, व्हॉइस बघा, जो मी बोलते माझा आवाज तो व्हॉइस झाला. साऊंड म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ध्वनी. ठीक आहे, मग ध्वनी कोणाला येणार नाही? ध्वनीचा आवाज जो म्हणजे जो ध्वनी आहे तो कोणाला येणार नाही? जो का आहे? बहिरा आहे त्याला. म्हणजे इथे व्हॉइसचा हे काय झालं? कॅन्सल झालं पर्याय. राहिलं काय? पहिला पर्याय साऊंड हे आपलं उत्तर आलं. साऊंड पहिला पर्याय. ठीक आहे, उत्तर आलं आपलं फर्स्ट ऑप्शन साऊंड करेक्ट उत्तर. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. दिलेल्या पर्यायामधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. बघा, दिलेल्या पर्यायामधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन निवडा. काय येते बघा? EGIK, EGIK हे संबंधित आहे WUSQ, WUSQ सोबत. ठीक आहे, DFHJ कशाशी संबंधित आहे? DFHJ कशासोबत संबंधित आहे? DFHJ XVTR BDFH ECGI SQON. वन्स अगेन पहिला पर्याय म्हणताय, पहिला 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 पर्याय. ओके, बघ काय झालं बघूयात. बघा, ईचा अपोजिट व्ही, व्ही +1 W म्हणजे अपोजिट लेटर +1 दिसतंय का? अपोजिट +1 बघा. जीचा अपोजिट T +1 U, आयचा अपोजिट R +1 S, केचा अपोजिट P +1 Q. म्हणजेच काय झालं रे? अपोजिट लेटर +1, अपोजिट लेटर +1 हे दिसते आपल्याला. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं रे? आता DFHJ, D चा अपोजिट W, W चा +1 केलं, काय भेटेल? X भेटेल. X एकाच ठिकाणी आहे म्हणजे डायरेक्टली उत्तर देता येईल. सर XVTR हे आपलं काय असेल? उत्तर असणार आहे फायनल. X एकाच ठिकाणी होताना डायरेक्टली उत्तर फायनल करता आलं आपल्याला. पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. दॅट्स इट. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन निवडा. EGIK हे FILO शी संबंधित आहे, तर FHJL खालीलपैकी कोणत्या अक्षर गटाशी संबंधित असेल? बघा, EGIK, EGIK FILO शी संबंधित आहे, तर FHJL खालीलपैकी कोणत्या
पर्यायाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. तर बघा EF +1, GHI +2, IJKL +3, KO +4. काय झालं रे? अधिक 1 2 3 4 असं झालं. अधिक 1 2 3 4. बघा F+1 F चं काय झालं? G, HIJ, J+3 13 वर M आलं, L+4 16 वर P आलं. म्हणजे GJMP पर्याय डी दिसते इथे. पर्याय डी उत्तर आहे. GJMP. यस शुभांगी धनराज, त्याचप्रमाणे शुभांगी डबेराव, त्याचप्रमाणे अशय, अरुणा, हर्षाली, स्वप्नील, आशुतोष पावणे. पर्याय डी आपलं उत्तर आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 19. विद्यार्थी मित्रांनो बघा, सेशन झाल्यानंतर तुम्ही रेटिंग सबमिट करताना रे प्रत्येक जण बघा, जेवढे विद्यार्थी आहेत डेली आपलं सेशन झाल्यानंतर प्रत्येकाने जे रेटिंग आहे 5 स्टार हा बेस्ट असते. 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. प्रत्येकाकडून रिस्पॉन्स भेटला पाहिजे. काही विद्यार्थी बघा एखाद्या मिनिटासाठी लवकर निघून जातात आणि रिस्पॉन्स देणं विसरून जातात. असं करू नका. जेव्हा माझ्याकडून सेशन एंड होईल त्याच वेळेस तुम्हाला फीडबॅक फॉर्म येणार आहे आणि तो सबमिट करायचा आहे. ठीक आहे. चला आता LJH शी संबंधित आहे. बघा LJH हे KKI सोबत संबंधित आहे. तर CIA खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा LK JKL म्हणजे -1 होते, JK +1 होईल, HI +1 होईल. -1 +1 +1 असं झालं. मग आता इथे काय झालं ते बघा. बघा C -1, C चं काय -1 केलं, B भेटलं. I+1 J भेटलं, A+1 B भेटलं, BJB पर्याय ए जो आहे तो पर्याय ए आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय ए आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. क्लिअर? BJB पहिला पर्याय अचूक उत्तर आहे. समजलं? चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 20. दिलेल्या पर्यायामधून संबंधित शब्द किंवा अक्षर संयोजन निवडा. ADHM जे आहे ADHM हे ZWSN याच्याशी संबंधित आहे. आपल्याला विचारलंय CFJO खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा ए चा अपोजिट काय लागला? Z लागला. डी चा अपोजिट W, H चा अपोजिट S, M चा अपोजिट N. काय झालं रे? अपोजिट लेटर्स आहेत ते. अपोजिट लेटर्स आहेत. CFJO कशाशी संबंधित आहे? C चा अपोजिट काय येणार? X, F चा अपोजिट काय येणार? U, J चा अपोजिट Q येणार, O चा अपोजिट L येणार, XUQL. XUQL पर्याय ए जे आहे ते पर्याय ए आपलं इथे उत्तर असेल. विरुद्ध अक्षरे प्रत्येकाची आपण इथे लिहिलेली आहेत. विरुद्ध अक्षरे प्रत्येकाचं विरुद्ध अक्षर लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. आता प्रश्न क्रमांक 21 दिलाय. डॅनियल जे आहे ते IANDEL शी संबंधित आहे. ऑब्जेक्ट हे SCJOBT शी संबंधित आहे. तर फ्लेवर जे आहे ते फ्लेवर कशाशी संबंधित असेल? फ्लेवर हा कशाशी संबंधित असेल? रिलेशन व्यवस्थित बघा, प्रॉपरली उत्तर द्यायचं आपल्याला. चला बघा आता इथे काय केले बघा. डॅनियल जे आहे ते कशाशी संबंधित दाखवला? IAN. बघ काय झालं, हा जो L जो होता शेवटचा तो सेम ठेवला, हा T सेम ठेवला, हा जो R आहे तो सेम राहणार. बाकीचं जर तुम्ही बघाल तर काय दिसतंय बघा. आता याच्यामधील जो रिलेशन असं दिलेलं आहे बघा, DE इकडे गेला आणि IA आणि N मध्ये ठेवलेला आहे. म्हणजे बघा हा जो DE जो होता डॅनियल लिहून दाखवतो म्हणजे ते क्लिअर होईल तुम्हाला. बघा IA याला उचलून इथे ठेवला. ठीक आहे. N जसे जसं आपल्याला दिसतंय. हा जो D होता त्याला उचलून इथे ठेवला.
डी ला, आणि हा एल जसे तसे दिसतंय. म्हणजे हे दोन इथे आले, हा सेम आला, हे दोन इकडे गेले, हा सेम दिसतंय. मग या पद्धतीने करायचंय आपल्याला. कशाचा कोड काढायचा? फ्लेवरचा. काय होईल बघा, हा जो आर आहे तो जसे तसे समोर दिसणार, बरोबर. हा जो ए आहे तो जसे तसे समोर दिसणार. हा जो एफ एल आहे त्याला उचलून इथे ठेवला, आणि हा जो व्हीओ आहे त्याला इथे ठेवला. काय उत्तर आलं? व्हीओ ए एफ एल आर. व्हीओ ए एफ एल आर पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे, ज्या क्रमाने त्याला मांडलेलं आहे त्याच क्रमाने आपल्याला इथेही दाखवायचं होतं. उत्तर येईल आपला पहिला पर्याय व्हीओ ए एफ एल आर, हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. आता 22वा प्रश्न असं दिलेला आहे, गेट हा जो शब्द आहे तो एच एक्स वाय एक्स सोबत संबंधित दाखवलाय. सिंक हा जो शब्द आहे, सिंक हा शब्द कशासोबत संबंधित असेल? सिंक वर्ड तो सांगायचा आहे. बघा, गेट हा जो शब्द आहे तो एच एक्स वाय एक्स शी संबंधित आहे. बघा, जी एच म्हटलंय तर +1 झाल्याचं दिसतंय. ए एक्स म्हटलं तर बघा झेड वाय एक्स -3 झाल्याचं दिसतंय. टी वाय +5 झाल्याचं दिसतंय. ई एक्स काय असेल मग -7 असेल. म्हणजे बघा, +1 -3 +5 -7 असं दिसतंय आपल्याला, बरोबर. मग सिंक म्हटलं तर S+1 काय होईल रे? टी होणार. ठीक आहे. I 9 - 3 केलं 6 वर एफ येणार. N 14 + 5 19 वर एस येणार. आणि इथे के 11 - 7 केलं तर 4 वर डी येणार. म्हणजे TFSD. TFSD पर्याय चौथा इथे उत्तर आलं आपलं. काय उत्तर आलं आपलं? पर्याय चौथा TFSD. +1 - 3 +5 - 7 हा पॅटर्न सुरू होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23, प्रश्न क्रमांक 23वा. प्रश्न क्रमांक 23 असं दिलाय, KL हे 66 शी संबंधित आहे, तर HD हे कशाशी संबंधित असेल? KL 66 सोबत संबंधित आहे, HD कशाशी संबंधित आहे? बघ, K 11 वर येत आहे, L 12 वर येत आहे. 11 × 12 केले तर आपल्याला काय भेटणार? 12 × 1 = 12, 12 × 1 = 12, 13 132 भेटलं. डिवाइड बाय 2 केलं 66 भेटतंय. असं केलं आपण, बरोबर. मग आता इथे काय येईल बघा, H 8 वर येत आहे आणि हा D 4 वर येत आहे. 8 × 4 केले 8 × 32 भेटलं. डिवाइड बाय 2 करा, काय भेटणार आपल्याला? 16 भेटणार. 16 आपलं उत्तर आलं. 16 कुठे दिसतंय? पर्याय डी दिसतंय. येस, ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं उत्तर आहे फायनल. ओके. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. JM हे 529 शी संबंधित असेल तर LT खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? JM 529 शी संबंधित आहे. 529. तर LT कशाशी संबंधित आहे? बघा, जे 10 वर येत आहे M 13 वर येते. 10 + 13, 10 + 13 23 झाले. 23 चा वर्ग 529 झाला, बरोबर. मग याच पद्धतीने आपण जर केलं तर L 12 वर येते, T 20 वर येते. 12 + 20 32 झाले. 32 चा वर्ग किती येणार आहे रे? 1024 येईल ना. 1024 येईल वर्ग. म्हणजेच काय आलं उत्तर? पर्याय डी. संख्यांची सम पोझिशन व्हॅल्यूज आपण केली, सम पोझिशन व्हॅल्यूज आणि त्याचा स्क्वेअर करून उत्तर काढलेलं आहे. चला शेवटचं नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, कॅमेरा चार्जिंग संपू शकते मला असं वाटतं, थोडंसं अलर्ट येतोय. तर जर बंद झालं, स्क्रीन ब्लँक झाली तर मी एंड करेल सेशन, कारण बघत टाइम तसंही आपलं झालेला आहे. ठीक आहे, तर वेट करू नका, मी एंड करणार आहे. लक्षात घ्या, आपण प्रयत्न करू टाइम होईपर्यंत माझ्या मते टिकायला पाहिजे. जर बंद पडलं तर सेशन एंड करणार आहे. मी थोडंसं इन्फॉर्म करतोय की वाट बघत बसण्याची गरज नसेल, त्यावेळेस होणार नाही शक्यतो, तरी जस्ट इन्फॉर्म केलं. बघा, ट्री, ट्री हा जो प्रश्न आहे, ट्रीला कसं लिहिलंय बघा, RTEE. आणि कीप जे आहे, कीप याला कसं लिहिलंय? EKPE असं लिहिलंय. मग कसं झाल्याचं दिसतंय? असं क्रॉस मध्ये केलंय, असं क्रॉस मध्ये केल्याचं दिसतंय. मग सोलो कसं केलं जाईल? सोलो का होईल? OSOL. OSOL हे आपलं उत्तर येईल. OSOL पर्याय सी. OSOL पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे.
डन. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे प्रश्न होते हे प्रश्न आपल्याला समजले असतील प्रत्येकाला. आपण काय केलं, नॉन व्हर्बल अॅनॉलॉजी पहिले बघितलं आणि त्याच्यानंतर आपण हे जे लेटर बेस्ड या ठिकाणी अॅनॉलॉजी जी आहे ती आपण पाहिलेली आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण नंबर अॅनॉलॉजी आणि जे वर्ड अॅनॉलॉजी जी आहे ती आपण कव्हर करणार आहोत. ठीक सायंकाळी 7 वाजता आपलं सेशन असेल. सेशन संपल्यानंतर 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये. सेम टॉपिक असेल, टाइप्स मात्र 2 डिफरंट असणार आहेत, ते आपण कव्हर करायचं आहे. थांबूया तिथेच. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.